राज्यभरात बनावट खतं, बियाणं आणि कीटकनाशकांवर कृषी विभागाची कारवाई. जवळपास 5,74,00,000चा अवैध साठा जप्त, तर 220 दुकानांचे केले परवाने रद्द. शेतकऱ्यांना फसवू नका, चांगल्या दर्जाची बियाणं द्या, कृषी विभागाचं आवाहन. राज्यात पावसामुळे वीज मागणीमध्ये तब्बल 5,000 मेगावॅटची घट. वीज वापर कमी झाल्यानं महानिर्मितीकडून वीज निर्मितीत कपात. एसी, कूलर, कृषी पंप आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याचा परिणाम. राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमधील शिपाई पदं ऑफलाईन भरण्यास राज्य सरकारची मंजुरी. 100% स्थानिक उमेदवारांना मिळणार प्राधान्य. भरती प्रक्रिया आणि ऑनलाईन पद्धतीमधून वगळली, मात्र भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आवश्यक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बनं उडवण्याची धमकी. विमानतळ प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळावर धमकीचा मेसेज. धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. मोबाईल नंबर ट्रेस करून धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू. ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद राहणार. आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपातीचा निर्णय. शुक्रवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण. सोन्याच्या दरात तब्बल 4,500 रुपयांची, तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,44,200 रुपये, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,26,600 रुपये. पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव करण्यात आला. पतीनं पत्नीची नाक तोंड दाबून हत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पती आणि सासूला बेड्या. पत्नी घटस्फोट देत नसल्यानं हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव. आता वयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातमी.